माणूस कधी स्वतःचीच फसवणूक करतो का हो? अशी उदाहरणं तर फार कमी असतील, कारण प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल पूर्णतः माहिती असते. स्वतःच्या क्षमतांबद्दल माहिती असते, स्वतःच्या गुण आणि अवगुणांबद्दल सुद्धा कल्पना असते. परंतु तरीही असे म्हणतात, की जो माणूस स्वतःच्या सावलीवरती भाळला, तो माणूस फसला. समाजामध्ये वावरताना आपल्याबद्दल एखादी प्रतिमा जेव्हा निर्माण होते किंवा आपलं एक व्यक्तिमत्व जेव्हा समाजामध्ये निर्माण होतं, ते वास्तविकतेला धरून आहे की काल्पनिक आहे, हे ज्याचं त्याचं त्यांनी ठरवावं. त्यामुळे व्याकुळतेमध्ये जी खरी ओळख निर्माण होते, ती खरी वास्तविकता. या वास्तविकतेच्या संदर्भामध्ये एक छानसं उदाहरण माझ्या वाचण्यामध्ये आलं. एकदा काय होतं की एक कोल्हा जंगलामध्ये फिरत असताना सूर्याच्या तिरकस पडणाऱ्या किरणांनी त्याला त्याची सावली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी दिसायला लागते. तेव्हा तो बघतो आणि म्हणतो की आज मला किमान 2 मोठ्या शिकारी भेटल्याशिवाय माझं आज काही पोट भरणार नाही. आणि या समजुतीमध्ये तो जंगलामध्ये फिरायला लागतो. बराच वेळ गेल्यानंतर सूर्य आपली दिशा बदलतो. पुन्हा सूर्याचे तिरकस पडणारे किरणं हे त्या कोल्ह्यावरती पडतात आणि त्याची सावली स्वतःला पहिल्यापेक्षा थोडी छोटी दिसायला लागते. तेव्हा तो म्हणतो की बराच वेळ झाला आहे, 2 मोठ्या शिकारीने किमान एक तरी मोठी शिकार जरी मिळाली तरी माझं पोट मात्र निश्चित भरेल. अशा विचारामध्ये तो पुन्हा फिरतो. फिरता फिरता त्याला पुन्हा आपली सावली सूर्याने जागा बदलल्यामुळे आपली सावली त्याला पहिल्यापेक्षा पुन्हा छोटी दिसायला लागते आणि त्याच्या लक्षात येतं की आता बराच वेळ झाला आहे, सूर्य मध्यान्नीला आला आहे आणि त्याच्या सावली त्याला दिसते आणि त्याला असं वाटतं की एक छोटा ससा जरी मला आज मिळाला तरी माझं पोट मात्र निश्चित भरेल. त्यामुळे या कहाणीचा तात्पर्य असं आहे की व्याकुळतेमध्ये जी स्वतःची ओळख निर्माण होते ती खरी वास्तविकता. माणूस समाजामध्ये जगताना आपल्या वास्तविकतेला धरून जगतो की स्वप्नवत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्याकडे पाहून आपल्या आयुष्याचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करतो, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे असं म्हणतात की स्वतःच्या सावलीवरती जो भाळला तो फसला. धन्यवाद.